शालोम सर्वांना. आज आपण आपल्या 7 दिवसाच्या जागृत प्रार्थना जर्नलमधील 4थ्या दिवसात आहोत. आजचा विषय आपल्या सामाजिक आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत निर्णायक आहे. संगतीवर पहा. आजचं वचन आहे 1 कोरिंथियाचा 15 अध्याय 33 वचन. असू नका, कुसंगतीने नीती बिघडते. आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो हळूहळू आपण त्यांच्यासारखे बनू लागतो. प्रेषित पाऊल येथे स्पष्ट ताकीद देतो की स्वतःच्या आत्मिक सामर्थ्याचा अति आत्मविश्वासास बाळगू नका. जर तुमची संगत चुकीची असेल तर तुमचे कितीही चांगले संस्कार असले तरी ते हळूहळू पुसले जाते. संगतीवर पहारा म्हणजे लोकांशी नाते तोडणे नव्हे, तर तुमच्या जवळच्या वर्तुळात कोणाला प्रवेश द्यायचा हे ठरवणे हो. आजचा आकृती आराखडा. एक, मैत्रीची चाचणी करा. आज विचार करा, माझे मित्र मला देवाच्या जवळ नेतात की देवापासून लांब नेतील. 2, प्रभाव ओळखा. आज तुमच्या मित्रांच्या कोणत्या सवयी तुम्ही न कळत स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ बोलण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत याचे निरीक्षण करा. 3, नकार द्यायला शिका. जर मित्राच्या दबावामुळे तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करत असाल तर आज धैर्याने नाही म्हणा. 4थी गोष्ट, चांगली संगत शोधा. आज एखाद्या अशा मित्राशी बोला जो तुम्हाला आध्यात्मिक प्रोत्साहन देऊ शकेल. प्रार्थना करा. हे सामर्थ्यवान देवा, आजच्या दिवसासाठी धन्यवाद. प्रभू, मला योग्य मित्राचे पारख करण्याची बुद्धी दे. माझ्या आयुष्यात असे लोक असू दे जे मला तुझ्या वचनात वाढायला मदत करतील. चुकीच्या संगतीपासून आणि वाईट प्रभावापासून माझे रक्षण कर.